सौभाग्यवतींनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? काही झालं असेल म्हणजे थोडंफार चुकलं असेल तर तिला बोललं जातं, म्हणजे की असं करू नको तसं करू नको, किंवा जास्त प्रमाणात थोडासा ओरडा होतो, तिचं थोडं रिॲक्शन जास्त होते किंवा ती भडकते, रागावते, मग बोलायची बंद होते. थोडं ते जर कमी केलं तिने तर मग बरोबर. असं करता तुम्ही? राग येतो लगेच. राग येतो तुम्हाला लगेच? बरं तुम्ही सांगा, मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? वेळ दिला पाहिजे. काय हो? आता कसं आहे, कामावर जातो, सकाळी जातो, रात्री येतो, आणि सुट्टी असेल तेव्हा मग काही कार्य असतात, हे असतात, मग आम्हाला म्हणजे कुठे असं फिरायला वगैरे जायचं असेल तर मग वेळ मिळत नाही. मग लग्न व्हायच्या आधी बराच वेळ मिळत होता का? तेव्हा कसा वेळ काढत होता? हां, आता मग प्रयत्न करणार म्हणजे काढायला वेळ थोडा. नक्की. धन्यवाद. तुम्ही सांगा. तिला राग आला तर ती पहिली बोलणारच नाही, एकदम शांत बसेल, आणि मग नंतर मग एकदमच बडबड करत राहील की अरे असं झालंय तसं झालंय, बडबड करत राहील. हा, मग ते मग शांत राहून मग नंतर बडबड करेल, आणि पुन्हा एकदम बोलून झाल्यानंतर सगळं मग एकदम शांत राहील, मग व्यवस्थित बोलेल. काहीनी ते शांत न राहता पहिलंच बोललेलं चांगलं आहे. काय हो, मान्य? हो. आणि आता तुम्ही काय त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांना जेव्हा कधी राग आला ना तो एकदम चिडून बोलतात ते, तर त्यांनी कधी चिडून नाही बोलायचं, बोलावं पण जरा नॉर्मल बोलावं, प्रेमाने बोलावं. हा, एकदम चिडून म्हणजे राग आला तरी सुद्धा मला आता राग आलेला आहे एकदम, म्हणजे खूपच एकदम चिडून, एकदम अंगावर चिडून बोलतात. हो का हो असं करता? कधी कधी होतं असं, पण आता मी प्रयत्न करेन की कधीपासून. बरं आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल, या दोघींबद्दल सांगा. पिंकू माझी बहीण आहे आणि ही भावाची पिंकू कुठून आणली आता? काय नाव काय? पिंकू. पूनम. पिंकू कुठली? तुमच्यातली पिंकू कोण? तुम्ही? अच्छा, नमस्कार. मला वाटलं आता पिंकू कुठे, मी इकडे तिकडे. हा, बोला. नाही तर लहानपणापासून आम्ही पिंकू म्हणूनच हाक मारतो तिला. कळलं तुमच्या? आणि हिला छकुली. पिंकू आता पहिल्यापासून कसं म्हणजे लाडावलेलीच होती. आता ती मला ऍक्टिव्ह वाटते लग्न झाल्यानंतर, कारण अगोदर ती अशी काम वगैरे काहीच नाही, फक्त म्हणजे मजेत कुठलंच काम आजपर्यंत तिने म्हणजे जेवण चहा सुद्धा कधी केला नसेल. तुम्ही पिंकूचं कौतुक करताय का? नाही, पण आता मला ती खूप ऍक्टिव्ह जाणवते, असं की लग्न झाल्यानंतर तिच्यात खूप बदल झालेला आहे. स्वतःची जबाबदारी स्वतः सगळं म्हणजे करते. आणि छकुलीच्या बाबतीत सांगायचं, छकुली कोण? तुम्ही? बरं चाललंय यांचं. पिंकू, छकुली. नाही, पण ती सगळ्या आमच्या भागात सगळ्यांना ते छकुली म्हणूनच ओळखतात तिला. खूप बोलायचंय सगळ्यांना छकुलीबद्दल आणि पिंकूबद्दल, पण आता बोलायचं नाही. तर आता पुढच्या खेळामध्ये तुमच्या अभिनयाने यांना बक्षीस मिळणार आहे. खेळ सोपा आहे. एक शब्द तुम्हाला दाखवणार, त्या शब्दाचा तुम्ही अभिनय करायचा सगळ्यांनी. ओठांची हालचाल करायची नाही, बोलायचं नाही. जर बोललं किंवा ओठांची हालचाल झाली तर तो शब्द बाद होणार, पर्यायानं यांना मिळणारं बक्षीस जाणार. आणि तो शब्द तुमच्या दोघींपैकी ज्या आधी ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. एवढ्यावर संपत नाही, तुम्ही यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. तो शब्द ज्या गाण्यात आहे ते गाणं तुम्हाला गायचं आहे, आणि ते सगळ्यांनी मिळून गायचं आहे. तयार आहात? ओके. 1, 2, 3. बोलायचं नाही. ठीक आहे. कट्टी वट्टी. लवकर. मस्त चाललाय अभिनय सगळ्यांचा. 10, 9, 8, छान जुळल्या गाठी. 7, मंगळसूत्र. 6, जुळल्या चाळीस. 5, साखळी. 4. अभिनंदन. आता गाणं म्हणा. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता पुढचा शब्द. 1, 2, 3. हा, सुरू. लवकर बोलायचं नाही. हा, करा सगळ्यांना अभिनय करा. हा, मस्त जमतंय. हा, व्हेरी गुड. लवकर. ठुमका. चला, ठुमका. अभिनंदन. दुसरं पण तुम्हीच. आता गाणं म्हणा. 1, 2, 3, 4. वा, छान.
चांगलं गायलं. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी.